नमस्कार. तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर काल तुम्हाला सुहासिनीच्या स्वयंपाकांचा व्हिडिओ आला, हा सेकंड पार्ट. तर यामध्ये तुम्हाला आज आहे ना मम्मी कशा पद्धतीने खीर करते बऱ्याच त्यांना बघायची होती रेसिपी. तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण खीरीची रेसिपी शेअर केलेली आहे, तर संपूर्ण आजचा व्हिडिओ बघा. तर आता तुम्हाला आहे ना मम्मीच सांगेल कशा प्रकारे करतात खीर. खीर म्हणजे पुरणाच्या पोळी संग जास्त साहित्य टाकून खीर नाही बनवायची. मग ते ना जास्त नाही, पुरणाच्या पोळी संग नाही टस्टच लागतं. त्याच्यामुळे कमी साहित्य वापरायचं. फक्त जे खोबरं आहे का ते खोबरं पूर्ण चिकन दळून घ्यायचं. ते जेवढं आपण बारीक दळून ते तेवढं पांढरं शुभ्र खीर दिसते आपली. आणि ते मी तुपात पण परतून घेणार आहे. आणि खीरीसाठी साहित्य मी थोडं काढलेलं आहे, जास्त नाही काढलेलं. पिस्त्याचे काप घेतलेले, बदामाचे काप घेतलेले, अजून काजूचे काप येणार आहे याच्यात. आणि हे वेलची घेतलेली आहे. तर ही वेलची मी साखर टाकून चिकन दळून घेणार आहे, चाळण्याने चाळून घेणार आहे आणि मग वापरणार आहे. आणि हे घेतलेलं आहे चारोळे घेतलेले आणि थोडेसे घेतलेले आहे चारोळे. आपण म्हणजे ज्यावेळी आपण महालक्ष्मीसाठी खीर वगैरे करतो तर त्याला भरपूर साहित्य टाकलं जातं, कारण ती खीर फक्त पिण्यासाठी म्हणून पिण्यासाठी असते. आणि मग तिच्यात खवा वगैरे सगळं असतं. पण पूर्णासंग जी खीर करतो ती आपण साध्या पद्धतीत करतो, त्याला काही जास्त मटेरियल वापरायची एवढी काही गरज नसते. फक्त खोबरं आणि हे थोडंसं साहित्य आहे, कारण मग ते पूर्णासंग खाताना ना ते जास्त असं दाताखाली येत नाही आणि छान लागतं. तर आता खीरीसाठी मम्मी ना इंद्रायणी तांदूळ वापरते. आणि आता साजूक तुपामध्ये पण तांदूळ भाजून घेईल. तुम्ही पुढे कृती बघशालच, तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा स्किप न करता. आणि जास्त तूप नाही वापरायचं भाजायला, मग ते खूप तुपट होऊन जातं. थोडंसं तूप वापरायचं आणि थोडेसे मस्त भाजून घ्यायचे, जास्त लाल पण नाही करायचे. मग खिरीचा कलर जास्त लाल केल्याने बदलून जातो. कोकिळाचा आवाज पण किती छान येतोय. कुठं लागतोय काय माहिती, झाडावरच असेल कुठेतरी. आणि खिरीसाठी ना मी म्हणजे निस्ते दुधात पण नाही बनवत. भरपूर त्यांना असं वाटेल का निस्ते दुधात बनवतं का, दुधात नाही बनवत मी. निम्म पाणी आणि निम्म दूध असतं. तरी पण सगळे बोलते का तुला खिरीची चवच खूप वेगळी असते. कुठं कार्यक्रमाला गेले तरी ते मलाच खीर बनवायला लावता. थंड पाणी घेतलेले, तांदूळ ना चिकन दळून घेतलेले, ते भाजलेले. आणि मस्त ते थंड पाण्यातच आधी हे करून घेणार आहे, मी मिक्स करून घेणार आहे. आणि मग ते गरम पाण्यात टाकणार आहे. आपण जर डायरेक्ट ते दळून त्याच्यात टाकले तर त्याच्या गाठी होऊ शकतात आणि मग त्या गाठी फोडायला खूप त्रास होतो. त्याच्यामुळे थंड पाण्यामध्ये ना पूर्ण पातळ करून घ्यायचं. मग हे असं करून जर आपण ओतलं ना गरम पाण्यात तर त्याच्या गाठी होत नाही तर खूप गठोळ्या होऊन जाते. उकळलंय का पाणी इकडे? हा. खोबरं असं मिक्सरमध्ये ना चिकन दळून घेतलंय. आणि हे तर असंच टाकायचंय. फक्त ते वेलची हे झालं ना का, साखर आणि वेलची ना, साखर आणि वेलची पण दळून घेतली आहे. ओके. आणि खिरीसाठी अंदाजेच साखर घेतलेली आहे, मी काही मोजून मापून नाही घेतलेली आहे. साखर टाकून घ्यायची. तुम्हाला दाखवली ना की साला साईड दळलेली आहे मी आणि खूप चिकन दळलेली.
हो दुधामध्ये रेसिपी चालू आहे असं नाही. चला तर रेसिपी दाखवत होते पण मी बाहेर गेले होते ना, मग तोपर्यंत मम्मी तर पहिले काय टाकलं होतं पाणी, त्यामध्ये तांदूळ ऍड केले होते आणि त्यानंतर तो दूध टाकलं आणि साखर ऍड केली. टाकलं आणि साखर टाकली. तुम्हाला दाखवूनच टाकली साखर, पण आता आपल्या अंदाजाने साखर टाकायची. कारण काहींना गोड लागतं, काहींना फिक्की लागते, कारण गोळ्या पण आपल्या गोड असतात ना त्याच्यामुळे. आणि आता जे आहे ना खोबरं जे दळलेलं होतं ना, ते मी आता तूप टाकून परतून घेणार आहे. मी ना थोडंसं जायफळ पण बारीक किसून घेतलेलं आहे. हे सगळं मी परतायला टाकणार आहे. हो वास किती छान येतोय ना, वेलचीचा जायफळचा. ऑलरेडी खीर करतानाच खूप वास येतो घरामध्ये, देवी सुद्धा प्रसन्न होते खीर वास मस्त येतोय. मस्त परतून घेतलेलं आहे आपण, खूप सुटो परतलेलं आहे मस्त. ते लगेच मिक्स होऊन जातं, त्याच्या काही गठोळ्या वगैरे होत नाही. छान मस्त पेस्ट किती भारी दिसते वरती. सौरभ ते काश्मीरला ज्या ठिकाणी गेले होते त्या ठिकाणी म्हणजे खूप वाईट घटना झालेल्या आहे. मला तर ऐकल्यावर खूप काटाच आला होता. कोणासंग असं होऊ नये. आता सांगितलं मुलांना जास्त लांब जायचं नाही फिरायला, कारण आता गेले तरी खूप जीव घाबरेल आपला. जिथं ते टेबल खुर्च्या दिसते ना मम्मी, तिथं आम्ही बसलो पण असेल. ज्या ठिकाणी असं झालं त्याच ठिकाणी प्रियांका ते पण गेले होते. पहिलेच होतं आपलं ते स्पॉट. ऐकल्यानंतर खरंच अंगाला असं कस तरी होऊन येतं पाहिलं तरी. माझी मम्मी तर घाबरली. आता मम्मी म्हणती फक्त देवदर्शन करायचे, कुठेच नाही. दर्शन जास्त लांब फिरायला नाही जायचं, आणि जायचं तर फॅमिली सगळं जायचं, एकटं कुठं जास्त जायचं नाही. रिस्क नाही घ्यायची आता कोणती पण. तर खीर टाकून झालेली होती. आता ना मीडियम गॅसवर शिजू देणार आहे, म्हणून मधून मधून हलवायची असते. आता बहिणींनी सगळ्यांसाठी मस्त चहा ठेवलाय आणि सगळेजण आमचे काश्मीरचे व्हिडिओ बघताय. हे बघा बघताय सगळेजण आमचे ब्लॉग काश्मीरचे. आणि आजी आम्हाला बोलते मग कशाला गेले होते घटना ऐकून. हे बघा हेच ते ठिकाण. चला आता मम्मीने खीर पण टाकली आहे आणि वरतीच तळायचे भजे. तर इथं घरात आहे ना घालून घेते मी, मिक्स करून घेते. नॉट भज्यांचं पीठ पण मिक्स करून ठेवलं आणि सफेद भात पण चुलीवरती मस्त झालाय ना. आणि बाहेर रांगोळी वगैरे सगळं काही बहिणींनी सकाळीच काढून गेलेल्या होत्या, त्या कॉलेजला गेलेल्या होत्या ना.
तर दुपारी आले होते लवकर आणि इकडे ओटी भरण्याचं साहित्य पण सगळं काही भरून ठेवलेलं आहे. आणि मम्मीचं देवघर खरंच खूप छान मस्त आहे ना, बऱ्याच ताईंना आवडतंही. आणि आता इकडे नैवेद्य पण भरून ठेवलेले आहे. आणि आता मामी त्या पण आलेले होते सुवासिनी म्हणून, तर त्यांना बोलवलं होतं ना. त्यांना पण खूप आवडलं चुलीवरचं जेवण. ते म्हणतात बऱ्याच दिवसापासून चुलीवरचं जेवण म्हणजे खाण्याची इच्छा होती. आणि आता चुलीवरचं आज पुरणपोळ्या भेटणार. आणि आता इकडे मावशी आणि मी ना भजी तळण्यासाठी बसलो होतो, पण मग फक्त नैवेद्यासाठी तळायचे होते. आणि त्यानंतर मग म्हणजे जेव्हा सुहासिनी बसेल तेव्हा गरमागरमच भजे करू, कारण भजे हे गरमागरमच सगळ्यांना आवडतात. त्यामुळे तर मस्त असे चुलीवरती आज असे गरमागरम भजे पण तळले. आणि बऱ्या म्हणजे एका ताईंची काल कमेंट होती की मसाले भाताची रेसिपी शेअर करा, तर लवकरच चुलीवरचा मसाले भाताची पण रेसिपी येईल, तर ही व्हिडिओ बघत राहा. तर छान इकडे आम्ही हवेशीर आता इथे गच्चीवरती बसलो होतो गप्पा मारत. खूप छान वाटत होतं, कारण घरामध्ये ना खूप गरम होतं, खूपच गरमी वाढली आहे ना. तर आमच्या सगळ्यांच्या मस्त गप्पा चाललाय. आम्ही एकत्र आलो की खूप साऱ्या गप्पा गोष्टी होत राहतात. नैवेद्य वगैरे भरले गेले, गरम गरम भजे तळले होते नैवेद्य भरण्यासाठी, बाकीचे नंतर तळणार होतं. तर आता दीदीने इथेच भगवती मातेचं मंदिर आहे, तर तिथे नैवेद्य देण्यासाठी गेली. मुंजे बाबाचं पण म्हणजे पार आहे, तिथे पण नैवेद्य देतो आम्ही कायम. आणि मग इथे मम्मी आता पुरणाचे दिवे तयार केलेले होते ना, ते लावून देत होती, कारण आरती करायची होती. तुम्ही या आरतीमध्ये सहभागी व्हा आणि मम्मीचे हे देवघर कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा. भरता भरता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी जळते मान कंठी शोभे मान मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती व श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव चला आता देवीची आरती वगैरे झाली. तर बऱ्याच ताईंनी ना म्हणजे कमेंट केले होते की परत कसं सुहासिनी, कालच्या व्हिडिओतही सांगितलं होतं पण मी आजही सांगते की म्हणजे माझी आजी माझी काकी तर आत्ताच आहे ना मम्मीचे सुहासिनी झाल्यानंतर ते गेले होते देवदर्शनाला. आणि देवदर्शनाला गेले, आपल्या कुलस्वामींना गेल्यानंतर आपणही सुहासिनी घालत असतो. आणि हा चैत्राचा महिना आहे, देवीचा महिना आहे, या महिन्यामध्ये ना सुहासिनी घालतात. माझ्या आजीची इच्छा होती की मला सुहासिनी घालायच्या आहे, त्यांना साडी चोळी द्यायची आहे. मग मम्मीला सांगितलं आजीनी, मग पुन्हा आम्ही घातल्या या कारणामुळे. तर चला, तर कमेंट होते बऱ्याच टाईमच्या, त्यामुळे मम्मी सांगितलं. आणि आता इथे गच्चीवरती लहानी मावशीना भजे तळत होती, मस्त गरमागरम. मस्त सौभा चिरलेला कांदा टाकलेला होता, छान मस्त भजे होते. मावशी तुला गरम नसेल होत ना? नाही, एकदम छान वाटतंय. हवा लागते, फॅनची गरज नाही, एवढं नैसर्गिक हवा मिळते मला, फॅनपेक्षा भारी एकदम छान. अगं चुलीवर करायला मजा वाटते मला, म्हणून करते मी. असं कधीतरी करायला भारी वाटतं ना. रोज काय चुलीवर राहतं का, आपलं घरीच असतं ना, मग चुलीवरची मजा घ्यायची, वेगळीच मजा असते चुलीवर. भजे पण एकदम छान झाले, पण कलर बिलर छान आले. इकडं सौरभ आजी मिस्टर बसले हवेशीर. भजी झाली मस्त, कांद्यामुळे असे थोडेसे खेकडे टाईप झाले. या मी काढू का? तर लहानी मावशी गच्चीवरती भजी तळत होती, तोपर्यंत आहे ना मग गरमागरम भजी तळायला शेवट ठेवली होती आम्ही ना, त्यामुळे. आणि इकडे आता मम्मी ना सगळ्या सुहासिनींचे पाय धुते, त्यांना हळदी कुंकू देईल, त्यांची ओटी भरण करेल. सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल सुहासिनीचा कार्यक्रम कसा करतात. तर म्हणजे आता इकडे ना मम्मीच्या घरी 2दा झाल्या, तुम्हाला सांगितलं मी. तर आजीची इच्छा होती साडी चोळी देण्याची, परत सुहासिनी घालण्याची, त्यामुळे ज्याची त्याची भक्ती असते ना. आणि म्हणजे मम्मीकडे आहे ना म्हणजे वर्षातून 1, 2दा 3दा म्हणजे घालत असते मम्मी, कारण मम्मी माझ्या माहेरी महालक्ष्मी बसतात, तुम्ही पण बघतात. आणि मम्मी घालत असते, एखाद्या देवीचा महिना आला किंवा आपण म्हणजे नवरात्रानंतर ही घालतो, तर अशा ती घालत असते सुहासिनी, तुम्हाला बऱ्याच वेळा बघायला भेटतात. आणि मग पुरणाचाच का स्वयंपाक करतात, कारण देवीला पुरणपोळी ही खूप प्रिय आहे. कुठेही जातो मी तर तुळजापूरच्या आईला ही पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. आपण गेल्यानंतर तिथे पुरणपोळीचाच नैवेद्य बनवतात. आणि देवीला खीर पण जास्त प्रिय आहे, त्यामुळे आम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करतो.
तर सुहासिनींच्या कार्यक्रमाला। आणि नेहमी आमच्याकडे सण वगैरे काही असलं की पुरणपोळी ही खूप म्हणजे आमच्याकडे सणावाराला पुरणपोळीच केली जाते। गाडी वाहन असतात ना, तर दोन मुलं म्हणजे शिव आणि ना आरुष बसलेला होता। तर मग त्यावर पण दीदीने ना टॉवेल टोपी टाकली, गाडी वाहनाला ना टॉवेल टोपी दक्षिणा दिली जाते, दक्षिणा पण दिली। आणि मग कुमारिकेला सगळ्या काही आपला शृंगारच्याच वस्तू दिल्या जातात। हे बघा सई बसलेली होती मस्त, तिला म्हणजे गंध वगैरे, कंगवा, रुमाल, गजरा, क्लिप वगैरे असं दिलं जातं ना कुमारिकेंना, ते पण दिलं। सगळं काही कार्यक्रम खूप छान मस्त झाला। आणि तुम्हालाही कसं वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा। तर इकडे मम्मी ते बसलेले होते, मी पण सुहासिनी म्हणून बसलेली होती। मग सुहासिनीचं जेवण झाल्यानंतर सगळ्यांचं जेवण झालं। तर आज आमचा उपवास पण होता ना प्रदोष, तर बरं म्हणजे आईंना, आजीला सगळं म्हणजे बऱ्याच बायका होतात ना सुहासिनीमध्ये, त्यांना सगळ्यांना प्रदोष होता। खूप छान मस्त असा दिवशी ना सुहासिनीचा कार्यक्रम झाला। आणि वरती आता मामी भजी तळताय, त्या बोलल्या तुम्ही आता जेवण बाकीचे सगळे जेवण करून घ्या, मी गरमागरम भजी तळतीये। आणि इकडे आई, मावशी, आजी त्या सगळ्यांच्या इकडे गप्पा चाललाय। म्हणजे आम्ही नेहमी एकत्र येत असतो, पण आमच्या गप्पा काही संपत नाही। आमची खूप छान मस्त फॅमिली आहे ना, बऱ्याच ताई कॉल करतात, फॅमिली बद्दलच बोलतात की तुम्ही किती मिळून मिसळून राहतात। तर आम्ही काही असो तर सगळे मिळून मिसळूनच राहत असतो। तर गरमागरम भजी तुम्ही या खायला। तर बऱ्याच ताई घरी येत असतात, खूप छान मस्त वाटतं। तर फक्त कमेंट करताना थोडे विचार करून करत जा, बाकी काही नाही। आणि बऱ्याच ताई म्हणतात तू कमेंटचे टेन्शन पण घेऊ नको, तू तुझं काम करत राहा। तर मी आता फक्त माझं काम करते।
मग इकडे आता मामा, आजी, मिस्टर, मामा ते बसले जेवण करायला. मग आम्ही सगळे त्यांना वाढून देत होतो. तर इकडे राहुल, सौरभ भाऊ, अण्णा जेवायला बसलेले. त्यांना मी वाढण्यासाठी तिथे बसली होती. तुम्हाला सुवर्ण मावशी नाही दिसली, तर तिला पूजाच्या घरी होता ना सुहासिनीचा कार्यक्रम, त्यामुळे मग तुम्हाला ती नाही दिसली. आणि इकडे आता मम्मी, दीदी, बहिणी जेवायला बसल्या. तर चला आता मी पण घरी निघाली होती. तर इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.